तर उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी चेहरा आहेच असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे हेच चेहरा आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। तर राजकारणामध्ये चेहरा असावाच लागतो असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेत पवार ठाकरेंच्या चेहऱ्यालाच मतं मिळालेले आहेत असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। तर राहुल गांधींच्या चेहऱ्यामुळे काँग्रेसला मतदान झाल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। आमच्यासाठी बघा ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, आमच्यासाठी तोच चेहरा आहे ना, तो फेस आहे आणि तो सांगायला कशाला पाहिजे, तो आहेच। त्यासाठी काय बैठक घेतली, पार्लमेंटरी बोर्ड 3 पक्षांचं बोलवलंय वगैरे, याची मला गरज वाटत नाही, अजिबात वाटत नाही की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलंय त्याच्यामुळे आपोआपच तो महाराष्ट्राचा चेहरा झाला। शरद पवार होते, शरद पवार साहेबांचा चेहरा होता म्हणून राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळाल्या, हे लक्षात घ्या। चेहऱ्याशिवाय जर गेले असते तर राष्ट्रवादीला इतक्या जागा मिळाल्याच नसत्या। शरद पवार साहेबांनाही मतं मिळालेली आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या चेहऱ्याला मतदान मोठ्या प्रमाणात झालं आहे। राहुल गांधी होते म्हणून काँग्रेसला 100चा टप्पा यावेळेला पार करता आला। चेहरा बिन चेहऱ्याचं राजकारणामध्ये सिनेमाच्या पडद्यावर हिरो लागतो नाही, हिरो लागतो तर तो खलनायकासमोर लोकांना लढण्याची प्रेरणा देतो ना।